1 किलो चिकनला 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धी वाटी दही, 2 चमचे मसाला, 1.5 चमचा धणे जिऱ्याची पावडर, 1 चमचा गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ. 1 तास तरी मॅरिनेट करत ठेवणार आहोत. कुकरमध्ये पोपटी करण्यासाठी इथे मी स्वच्छ धुवून काही भांबुर्डीचा पाला घेतलेला आहे आणि त्याची पहिले लेअर लावून घेणार आहे. त्यानंतर काही तुरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा यावर ठेवणार आहोत आणि यावर टाकणार आहोत थोडंसं मीठ. त्यानंतर अंड्याची एक लेअर करून घेणार आहोत. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन त्याची एक लेअर लावून घेणार आहोत. कुकरमधली पोपटी सुद्धा खूप चवीला छान लागते. आता पुन्हा वालाच्या आणि तुरीच्या शेंगा त्यांची एक लेअर लावून घेणार आहोत. मीठ टाकूयात यावर. पुन्हा काही भांबुर्डीचा पाला यावर ठेवूयात. परत एकदा चिकनची लेअर. आता जितकं चिकन बाकीचं आहे तेवढं सर्व आपण यावर लावून घेणार आहोत आणि ह्याच मसाल्यामध्ये आपण मक्याची कणसं तुकडे ती सुद्धा चांगली बुडून घेणार आहोत, म्हणजे सर्व मसाला यांना लागेल. आणि ती आता आपण ठेवून आणि आता यावर पुन्हा भांबुर्डीचा पाला ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण कुकर बंद करून जवळपास 20 ते 25 मिनिटं आपण जितक्या निघतील तितक्या शिट्या काढून घेणार आहोत मध्यम गॅसवरती. 25 मिनिटांनंतर कुकर थंड झाल्यावर आता आपण बघूया तर आपली पोपटी ही गरमागरम खाण्यासाठी तयार आहे. अजिबात कुठे जळली नाही, करपली नाही. या टाकलेला भांबुर्डीचा पाला आपण टाकून द्यायचा आणि कुकरमधली पोपटी सुद्धा चवीला खूप छान लागते. आणि जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीने पोपटी कशी करायची त्याचा व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की